मधल्या सर्व शतकानुशतकांमध्ये हा देश, त्याची संस्कृती, त्याचं राम हे एक श्रद्धास्थान मानणाऱ्या सर्व जातीपाती धर्मपंथांनी हे कधीही विसरले नव्हते की ती राम जन्मभूमी आहे. माझा वैयक्तिक धर्मपंथ काही असेल आणि मी माझ्या ईश्वराला काही नावाने बोलवत असेल, पण मी जर भारतीय असेल तर हा जो हजारो वर्षांचा भारताचा, भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे तो माझाच इतिहास आहे. भारतीय होने के नाते क्या रामायण मेरी भी विरासत नहीं है? भारताच्या आदर्श राज्य व्यवस्थेचं सुद्धा नाव राम राज्य आहे. राम मंदिर हा सांस्कृतिक मुद्दा आहे, सिव्हिलायझेशनल सांस्कृतिक मुद्दा आहे. रामायण महाभारत नुसता भारताचा वारसा नाही आहे, रामायण महाभारत वैश्विक वारसा आहे. राम सर्वत्र आहे. राम भारतीय संस्कृतीच्या सर्व अंगांमध्ये भरून राहिलाय आणि उरून राहिलाय. राम राम. सर्व वयाच्या सर्व मित्र मैत्रिणींनो राम राम. मला ओळखणारे तुम्ही सगळे क्षणभर विचारात पडलाही असाल आणि तरी मला वाटतं की मला ओळखणारे तुम्ही सगळे ते विचारात पडेपर्यंतच तुमच्या लक्षात सुद्धा आलेलं असणार आहे की एरवी मी सुरुवात नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा शब्दामध्ये सुद्धा पुन्हा एकदा व्यक्त करून आपला संवाद सुरू करतो. आज राम राम नी करतोय, पण ते तुमच्या आलेलं असणार आहे लक्षात की एकतर राम राम ही सहज संपूर्ण भारतभर सर्व भाषांमध्ये सहजपणाने कोणीही दोन भारतीय भेटले तरी ते शतकानुशतक किंवा हजारो वर्ष एकमेकाला राम राम असंच म्हणतात. नाटक सुरू व्हायचं असलं, वगनाट्य असलं, टीव्हीवरचे कार्यक्रम असले, स्टँडअप कॉमेडी शो असला, एकपात्री प्रयोग असला आणि अँकर सूत्रसंचालन कोणत्या तरी कार्यक्रम, तरी सर्वत्र आपलं कायम आहे राम राम. राम सर्वत्र आहे. राम भारतीय संस्कृतीच्या सर्व अंगांमध्ये भरून राहिलाय आणि उरून राहिलाय. आणि आज संवाद करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण निमित्त आहे राम जन्मभूमी. तिथे उभं राहणाऱ्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा हे मुख्य काम. मी निशंकपणे आणि आनंदाने सांगतो की मला तर आनंद आहे बुवा या गोष्टीचा. मला आनंद आहे की जेव्हा एकीकडे कळलेलं आहे की राम फक्त अयोध्येत नाही, राम सर्वत्र आहे, पण तो बाहेरही नाही, आपल्या आत पण आहे, आपल्या अंतर्यामी आहे. भारताच्या आदर्श राज्य व्यवस्थेचं सुद्धा नाव राम राज्य आहे की जो शब्द उचलून गांधीजींनी सुद्धा आपल्या सगळ्या कल्पनाही मांडल्यान स्वातंत्र्यानंतरचा भारत कसं पाहिजे याची गांधीजींची पण संकल्पना होती, राम राज्य पाहिजे. राम भारताच्या जळी स्थळी काष्ठी पाषाणी उठत बसता कार्य करता समाजाचे सर्व घटक, सर्व जाती धर्म पंथ वर्ण सर्व भाषा सर्व स्त्री पुरुष सर्वत्र आहे राम. मला वाटतं सर्व भारतीयांना आनंद असावा की शतकानुशतक चाललेला लढा आता अंतिमतः यशस्वी होऊन
तिथे त्या राम जन्मभूमी की जिथले तो छोटा राम की ज्याचं अप्रतिम भजन प्रथम डी.व्ही. पलुस्कर यांनी सादर केलं आणि पुढे अर्थातच ते लताबाईंनी अजरामर आणि शाश्वत करून ठेवलं. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. बालक असलेल्या रामाचं चालण्याचं आणि लीलांचं वर्णन आहे तो राम लल्ला. त्याची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतल्या मंदिरामध्ये होते आहे. हा प्राणप्रतिष्ठा सुद्धा आपला खास भारतीय संस्कृतीचा शब्द, कारण भारतीय संस्कृतीची ती संकल्पना. प्राणप्रतिष्ठा हा शब्द सर्व भारतीय भाषांमध्ये आहे, पण अभारतीय मुख्यतः पाश्चात्य आणि त्यातल्या मुख्यतः इंग्लिशमध्ये याला शब्दच नाही. बातम्यांमध्ये मीडियामध्ये वापरायचे ते शब्द वापरतात कॉन्सिक्रेशन. तर ठीक आहे, तो दुसऱ्या शब्दाचा इलाज नसल्यामुळे वापरण्याचा आहे, पण अनेक भारतीय शब्द इंग्लिशमध्ये भाषांतरितच करताच येत नाहीत. याचं कारण ते शब्द जी संकल्पना मांडतात ती संकल्पनाच त्या संस्कृतींमध्ये नाही, म्हणून त्या संकल्पनेला शब्दसुद्धा त्या संस्कृतीत नाही. किंवा मग त्या संस्कृतीचे शब्द संज्ञा ज्यातून निर्माण होतात त्या मुळाशी कुठेतरी शक्ती पाहिजे की मूळची संकल्पना जरी नसली तरी आम्ही ती स्वीकारताना मग आमच्या भाषेतला आमच्या संस्कृतीतला त्याला आम्ही शब्द काढू शकतो. ती अमर्याद शक्ती भारतीय संस्कृतीकडे आहे. इथे शब्द कसे निर्माण होतात, व्युत्पत्ती, त्याचं शास्त्र, त्याचा सखोल अभ्यास संस्कृतमध्ये आहे. आणि कोणतीही नवी संकल्पना, नवी संज्ञा, अगदी विज्ञानाची प्रगती आणि त्याचे तयार झालेले शब्दच मुळी बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, ॲस्ट्रोफिजिक्स, ॲस्ट्रॉनॉमी, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, आता AI. तरी मी मला कळलेलं सांगतोय की आपल्या देशाकडे, आपल्या देशाच्या भाषांकडे त्या संकल्पनांनाही आपल्या भाषेतला शब्द करण्याची शक्ती आहे, कारण तशी ती मूळची संस्कृतकडून येते. आणि संस्कृतमध्ये ध्वनीचा फार सखोल अभ्यास झाला आहे की कोणता ध्वनी काय अर्थ मांडतो. आणि त्यामुळे आता आम्हाला जर कदाचित तो मूळचा शब्द इकडे आमच्या संकल्पनांमध्ये नव्हता, पण आता तो समजावून घेऊन तो आणायचा आहे, तर त्या ध्वनीचा व्युत्पत्तीशास्त्र, इंग्लिश शब्द एटिमॉलॉजिक, एखादा शब्द तयार कसा होतो. आता आधुनिक काळात त्याला आणखीन फेनॉमेनॉलॉजी नावाचा शब्द आहे, ते आपल्या मूळच्या संस्कृतमध्ये आहे आणि त्या आधारावर येतो करता शब्द. पण आत्ताचा मुद्दा आहे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा. मला आनंद आहे, तुम्हाही सर्वांना असावा, सर्व भारतीयांना असावा. आणि हा जो सहिष्णू देश आहे, त्याची सहिष्णू संस्कृती आहे, ती सर्व समावेशक आहे. ती सर्व घेऊनच आपापला कुठलाही देव, कुठलाही धर्म, त्याचा कुठलाही धर्मग्रंथ, त्यातला कुठलाही पंथ, तरी सर्वांना जोडून, सर्वांना सामावून घेऊन मला वाटतं, माझी श्रद्धा आहे की राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा सर्व भारतीयांचा आनंदाचा क्षण असावा. आधुनिक काळाबद्दल बोलायचं झालं तरी अंतिमतः आता जे होतंय ते आपल्या घटनात्मक मार्गाने होतंय. त्यामध्ये वेळोवेळी काही अनिष्ट, काही ज्याला दुःखद म्हणता येईल असं घडलं, पण अंतिमतः जो या सगळ्यामधनं रस्ता काढला तो मूळचा न्याय व्यवस्थेने आधुनिक भारताच्या राज्यघटनेच्या चौकटीत आणि देशाला बरोबर मार्ग दाखवून जे काही हे भांडण होतं ते मिटूनचा रस्ता काढून दिला. एव्हाना हे निसंशयरित्या सर्व प्रकारच्या कागदोपत्री आणि उत्खननाच्या नियमांनी, संशोधनांनी सिद्ध केलंय
की जिथे बाबरी मशीद होती ती जागा शतकानुशतकं हजारो वर्ष राम जन्मभूमी अशी समाजाची श्रद्धा पण आहे. आणि हा जो आक्रमक अत्याचारी धर्मांध बाबर, की ज्या बाबराचं अनेक इतिहासकार गौरवीकरण ग्लोरिफिकेशन करतात, ते अजिबात इतिहासाला धरून नाही आहे. बाबर भारताचा द्वेषच करत होता. बाबर धर्मांध होता. बाबर अत्याचारी होता. हे मी नाही म्हणतोय, स्वतः बाबर म्हणतोय. समकालीन दस्तऐवजांमध्ये नोंद आहे. त्यांनी त्याचं जे आत्मचरित्र लिहून ठेवलं बाबरनामा, त्यात नोंद आहे. आणि बाबराला समकालीन आहेत आपले गुरु नानक देव. त्यांनी बाबराच्या आक्रमणांनी पंजाबमध्ये किती भयानक अत्याचार केले, सगळे प्रकार गुरु नानक देवांच्या कवनांमध्ये समकालीन त्यांनी वर्णन करून ठेवलेले. उठून या बाबराचं सुद्धा काही इतिहासकार, विशेषतः वैचारिकदृष्ट्या डावे मार्क्सिस्ट, रोमिला थापर, डी.एन. झा, आर.एस. शर्मा, इरफान हबीब अँड कंपनी, हे या बाबराचंही उदात्तीकरण करतात, मुघलांचंही उदात्तीकरण करतात. त्यांनी केलेल्या कत्तली, त्यासुद्धा निरपराध्यांच्या, युद्ध संपल्यानंतर कुठलंही कारण नसताना सरसकट सामान्य नागरिकांच्या सरसकट कत्तली, सक्तीने केलेली धर्मांतरं, तोडलेली मंदिरं, अनेक ठिकाणी त्यांचं केलेलं मशिदीतलं रूपांतर, याच्या छात्या पिटून समकालीन लेखी पुरावेत, दस्तावेज, की आम्ही काफिरांची कशी कत्तल केली, काफिरांच्या आया बहिणींची अब्रू कशी लुटली, काफिरांच्या ज्या मूर्तीत आम्ही कशा त्या तोडल्या, गटाराच्या तोंडाशी बसवल्या, त्यांचं केलं मशिदींमध्ये रूपांतर. तर हे इतिहासकार या सगळ्याचं गौरवीकरण, ग्लोरिफिकेशन करतात. सगळ्या प्रकारची इतिहासाच्या तथ्य सत्यांची मोडतोड करून एक काहीतरी विकृत, खोटा, चुकीचाच इतिहास सांगतात. आणि म्हणून जर जो सत्य खरा आहे तो बोलायला गेलं तर यांचं म्हणणं असतं हे कोणीतरी उजवे, हे कोणीतरी हिंदू, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र, राईट विंग, हे खोटी खोटीच कहाणी निर्माण करतात. असा या लोकांनी खोटा इतिहास केला. त्याचाही संदर्भ आता सांगण्याचं कारण, या राम जन्मभूमीच्या संदर्भात जेव्हा वाद उभा राहिला, तो वादही कोर्टात गेला, तेव्हा हेच इतिहासकार आहेत ज्यांची मी 4 जणांची नावं घेतली, यांनी त्या मशिदीच्या मुस्लिम पक्षाला यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पुरावे काढून देतो, तिथे कधी मंदिर नव्हतंच आणि होतं तर मशिदच आहे. ह्यांनी आणखीन मध्ये विकृती करायचा प्रयत्न केला की म्हणे ते आधी कधीतरी तिथं बौद्ध विहार होता, तो हिंदूंनी नंतर तो सक्तीने ताब्यात घेऊन त्याचं रूपांतर मंदिरांच्या मध्ये केलं. वस्तुनिष्ठपणे धादांत खोटा. पण हे इतिहासकार आहेत. जी 4 नावं मी तुम्हाला आता सांगितली, रोमिला थापर, आर.एस. शर्मा, डी.एन. झा आणि इरफान हबीब, वाद शतकानुशतक चालू आहेत. हा बाबर अत्याचारी आहे. तो जेव्हा इब्राहिम खान लोदीशी लढला, म्हणजे इतिहासातली पानिपतची पहिली लढाई, तिला बाबर जिहाद म्हणत नाही, पण त्यांनी इब्राहिम खान लोदीला हरवलं. त्याला पूर्ण माहिती होतं की खरी लढाई होणारी राजपूतांची. तो महान पराक्रमी सेनापती राणा संग्राम सिंह, पुढच्या वर्षी म्हणजे 1526-27 बाबराची राणा संगाशी लढाई झाली. राजपूतांच्या पराक्रमाची ख्याती एवढी होती की बाबराच्या सैन्याला धसका होता. ते बाबराचं सैन्य बाबराला म्हणत होतं आपण परत जाऊ इथून. आत्ताच्या उझबेकिस्तान देशातली फरगाना व्हॅली, त्यावेळी बाबरांनी हे काफिरांविरुद्धचं जिहाद आहे असं जाहीर केलं. की लढण्यामागची प्रेरणा काय आहे? केवळ साम्राज्य नाही, केवळ संपत्ती मिळवणे नाही, काफिरांचा, मूर्तीपूजकांचा पराभव करायचा आहे आपल्याला. हा विजय हे जिहाद आहे आपलं. तो म्हणत होता त्या इस्लाममध्ये सांगितलेलं कर्तव्य
ती पुढची लढाई आहे. बाबर धर्मांधच आहे. बाबर आणि बहुतेक सगळे मुघल काही प्रमाणात असला तर मध्ये थोडा, पण तो आत्ताचा विषय नाही, वेगळा स्वतंत्र बोलील. कदाचित अकबर अपवाद आहे, मानायला जागा आहे. अन्यथा बाबरा सकट औरंगजेबापर्यंतचे सगळे मुघल म्हणजे 15व्या 16व्या 17व्या शतकातलं तालिबान आहे, अल कायदा आहे, आयसिस आहे, टोकाचा धर्मांध त्यांचा विचार आहे. म्हणून बाबरांनी त्याचा सेनापती मीर बाकी याला सांगितलं की ही काफिरांची जिथे श्रद्धा आहे, जा त्यांचं मंदिर तोडून टाक आणि त्याच्यावर मशीद कर. ती घटना 1528. आणि मधल्या सर्व शतकानुशतकांमध्ये हा देश, त्याची संस्कृती, त्याचं राम हे एक श्रद्धास्थान मानणाऱ्या सर्व जातीपाती धर्मपंथांनी हे कधीही विसरले नव्हते की ती राम जन्मभूमी आहे. लक्षात घ्या. शिखांनी सुद्धा त्या राम जन्मभूमीसाठी लढा दिलाय. अलीकडे काही शक्ती शिखांचा फुटीरतावाद जोपासतायत. दुर्दैवाने डोकं फिरून त्यातले काही उठून खालिस्तानची मागणी करतात. सांस्कृतिक दृष्ट्या आपण कोण हे गुरु नानक देवांपासून ते 10वे पातशाह गुरु गोविंद सिंग यांच्यापर्यंत सर्वांना माहिती आहे. पुढे बंदा बैरागी माहिती आहे. पुढे महाराजा रणजित सिंगांच्या नेतृत्वाखाली शीख साम्राज्य उभं राहिलं. त्यांनी तर जेव्हा अफगाणांचा पराभव केला, महाराजा रणजित सिंगाचा सेनापती हरिसिंग नलवा, त्याने अफगाणांचा पराभव केल्यावर मागितले 11व्या शतकाच्या सुरुवातीला त्या गझनीच्या महम्मदानी सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं आणि त्यातले दरवाजे नेऊन तिकडं कुठेतरी गझनीमध्ये लावले होते. महाराजा रणजित सिंग आणि शिखांनी सेनापती हरिसिंग नलवाने अफगाणांचा पराभव केल्यावर मागितले की ते आमचे मूळचे, आमचेत, ते आम्हाला परत पाहिजेत. भारताचं सांस्कृतिक भान, राम मंदिराचा मुद्दा भारताने, भारतीय संस्कृतीने कधीही सोडला नव्हता. सगळे त्याचे इंग्रज काळात सुद्धा त्याचे सगळ्याचे पुरावे आहेत. तोही मी म्हणेन एक स्वतंत्र विषय आहे. पण आत्ता मी अगदी आधुनिक भारताचाही आनंद सांगायला मला पटलेला मुद्दा सांगतोय की हा मार्ग जो निघाला हा राज्यघटनेच्या चौकटीत निघाला. तुम्हाला मला 6 डिसेंबर 1992ला ती बाबरी मशीद पाडण्यात आली, सगळ्यांना माहिती आहे. कायद्याने जे पुढचं व्हायचं आहे ते होऊ द्यात. पण या मंदिर उर्फ मशिदीचा जो कायद्याचा वाद आहे त्याचा निकाल आपल्या राज्यघटनेच्या चौकटीत 30 सप्टेंबर 2010ला प्रथम अलाहाबाद हायकोर्टनी निकाल दिला. 3 जजेसचं बेंच, तिघांनी एकमताने सांगितलं की एकूण रामायणातला राम जो कोणी, तर अलाहाबाद हायकोर्ट म्हणालं की आम्ही रामायण खरंच ऐतिहासिक आहे की नाही या प्रश्नात आम्ही जात नाही आहोत. त्यामुळे राम नावाची खरंच कोणी व्यक्ती भारताच्या इतिहासात कधी होऊन गेली की नाही या प्रश्नात आम्ही जात नाही आहोत. जबकि अर्थातच माझी अभ्यासातून तयार झालेली श्रद्धा आहे की रामायण महाभारत हे भारताच्या प्राचीन काळात खरंच घडलेल्या घटना आहेत. काळाच्या ओघात त्यातल्या राम आणि श्रीकृष्णाला देवत्व प्राप्त झालं आणि काळाच्या ओघात अनेक चमत्कार त्याच्याशी मिळत गेले. पण जो मूळचा आशय आहे, कोर, हा रामायण आणि महाभारत इतिहास आहे. पण अलाहाबाद हायकोर्ट म्हणाले की आम्ही त्या प्रश्नात जात नाही आहोत. अलाहाबाद हायकोर्टाने भूमिका घेतली की हा राम हे जे कोणी आहे हा कायदेशीर व्यक्ती आहे, लीगल पर्सन. की जशी एखादी कंपनी, तर कंपनी म्हणजे कोणी प्रत्यक्ष माणूस असतो का? पण केसेस होऊ शकतात की ही कंपनी विरुद्ध अमुक अमुक. तसं कायदा आणि राज्यघटनेच्या चौकटीत अलाहाबाद हायकोर्टाने भूमिका घेतली की हा जो राम ही डेइटी, दैवत, हा एक कायदेशीर व्यक्ती आहे. आणि सर्व अभ्यास करता जिथे तो बाबरी ढाचा होता ती म्हणजे त्याची जन्मभूमी आहे, तिथे मंदिर होतं. अलाहाबाद हायकोर्टाच्या 3 न्यायाधीशांनी एकमताने निकाल दिला की मंदिरावरच ती मशीद उभी केली आहे. 3तले 2 म्हटले की मंदिर पाडून मशीद उभी केली आहे. 3रे म्हणले
की मंदिर पाडलं का शतकानुशतकांच्या दुर्लक्षामुळे ते पडकं होतं, पण त्यावर मशीद उभी केली. पण मूळच्या मंदिरावर मशीद उभी केली हे तिघांनी एकमताने सांगितलं. आणि असलेल्या त्या भांडणातून एक, मी ज्याला खास भारतीय रस्ता म्हणतो, जगा आणि जगू द्या, लिव्ह अँड लेट लिव्ह, किंवा समजूतदारपणा, असा त्या न्यायालयाने काढून दिला की तो जो विवादास्पद जमीन आहे, प्रॉपर्टी, तर अलाहाबाद हायकोर्ट म्हणालं की आम्ही 3 गटांना, दावेदारांना 1/3, 1/3, 1/3 देतो. एक ही जी दैवत आहे कायदेशीर रामलल्ला, त्याला 1/3, राम जन्मभूमी न्यास ट्रस्ट त्याला 1/3, आणि न्यायालयाने भूमिका घेतली की 1528 मध्ये अत्याचाराने मंदिर पाडून जरी मशीद उभी केली असली तर एक ऐतिहासिक वास्तव आहे की ती पुढची एवढे सर्व वर्ष होती, म्हणून 1/3 मशिदीला. खरं यावर सुद्धा चर्चा होऊ शकते. या प्रकारच्या विचारांनीच भारत देश तुटला, इंग्रजांनी पण तोडला, मोहम्मद अली जिनानी पण तोडला, मुस्लिम लीगनी पण तोडला, आणि त्या शतकानुशतकांच्या आक्रमकांच्या वारशामुळेच 1947 मध्ये पाकिस्तान निर्माण झाला. तो टिकला नाही ती गोष्ट वेगळी, पण धर्मांधता बांगलादेशातही वाढत चाललीच आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये कदाचित उरलेला पाकिस्तानही टिकणार नाही, पण आज त्या पाकिस्तान ही जगाची दहशतवादाची फॅक्टरी आहे आणि किंमत त्याची भारत देश मोजतोय. फाळणी मागे सुद्धा शतकानुशतकांची आक्रमणच आहेत. आणि बुवा या आक्रमणांनी एक सत्य आहे की होत्या मुसलमानी सत्ता, म्हणून आता ते म्हणतायत की आम्ही भारतीय नाही तर आम्हाला तोडून द्या, तर दिला तोडून त्यांना. हा त्यातलाच प्रकार आहे. 1528 मध्ये अत्याचाराने मंदिरावर मशीद उभी केली तर 1/3 तरी कशाबद्दल, पण ठीक आहे की राज्यघटनेच्या चौकटीत ती भूमिका घेतली. खरं म्हणजे त्या मशिदीचे जे मूळ व्यवस्थापक आहेत, हाशिम अन्सारी नाव त्यांचं, तर माझी त्यांची 1986 मध्ये एकदा भेट पण आहे. 1986 मध्ये मी IAS झालो. त्याच्या आधी 11 वर्ष देशामध्ये एक पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून वावरत होतो, शिकवत होतो, युवकांची संघटना बांधत होतो, ग्रामीण विकासाच्या प्रकल्पांमध्ये काम करत होतो, देशासमोरच्या प्रश्नांचा जिथे त्या समस्या आहेत तिथे जाऊन अभ्यास करत होतो, कामामध्ये सहभागी होत होतो, आंदोलनांमध्ये होतो, लेखन करत होतो. मुळी त्या सगळ्यांनीच मला IAS होण्याची प्रेरणा दिली आणि 1986 मध्ये IAS झालो. तर झालो तेव्हा मला माहिती होतं की त्याच्या आधीची 11 वर्ष ज्या मुक्तपणाने आपण सर्व गोष्टींचा अभ्यास करू शकतो, प्रवास करू शकतो, त्यावर बोलू शकतो आणि लिहू शकतो, ते एकदा मी IAS मध्ये दाखल झालो की करता न येणार, कारण नियम आहेत आणि ते पाळले पाहिजेत. म्हणून मी त्यावेळी विचार केला होता की देशाच्या दृष्टीने पुढच्या 25, 30, 50 वर्षांमध्ये महत्त्वाच्या असलेल्या कुठल्या तरी एका महत्त्वाच्या विषयाचा आपण शेवटचा जमणार आहे की IAS मध्ये आता मसुरीला दाखल व्हायचं आहे, त्याच्या आधी आपल्याला करता येईल अभ्यास, त्यावर लेखन आणि असेल तर सहभाग. तर मी IAS झालो 1986. त्यावेळी एक म्हणजे त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी, त्यावेळी सुप्रीम कोर्टाने शहाबानो केसमध्ये जो एक अतिशय पुरोगामी समान नागरी कायद्याच्या दिशेने जाणारा निर्णय दिला होता आणि सरकारला सूचना केली होती की आता समान नागरी कायद्याच्या दिशेने पावलं टाका. तर राजीव गांधींच्या सरकारने ती टाकायच्या ऐवजी उलटे घड्याळाचे काटे उलटे फिरवले आणि शहाबानो प्रकरणातला सुप्रीम कोर्टाचा निकाल ज्यामुळे रद्दबातल ठरेल असा कायदा केला, मुस्लिम विमेन्स बिल. अर्थात त्या कायद्याची शब्दरचना थोडी सूक्ष्म आहे, वेगळी. त्या सूक्ष्म शब्दरचनेचाच उपयोग करून पुढे भारताच्या न्यायव्यवस्थेने मुस्लिम स्त्रीला न्याय मिळेल आणि या तोंडी तलाकमुळे होणारा अन्याय जरा दूर व्हायला मदत होईल असे पुढच्या काळात दिलेत निकाल. पण मूळचा मुद्दा आहे तो 86 मध्ये हा मुस्लिम महिला विधेयक राजीव गांधींनी संमत केलं होतं आणि त्याच वेळी हा राम जन्मभूमीचा मुद्दा
पेटू लागला होता, राजकीय विषय पत्रिकेवर एजेंडावर येऊ लागला होता. तिकडे ते जो बाबरी ढाचा होता त्याच्या एका घुमटाखाली 1949 मध्येच एका रात्री रामलल्ला प्रकट झाले होते. म्हणजे तिथे रामलल्लाच्या मूर्ती, आणि न्यायव्यवस्थेकडे तो मुद्दा गेल्यावर त्यावेळी न्यायव्यवस्थेने ठरवलं होतं की ह्याला हात नाही लावता येणार आहे, बदलता नाही येणार आहे. त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरूंनी आदेश दिले होते की ते त्या घुमटाखाली जे रामलल्ला आहे काढून टाका आणि मूळची मशिदीची पुनर्स्थापना करा. पण ती मधल्या वर्षांमध्ये तशी झाली नाही. आणि शहाबानो प्रकरणामधनं त्यावेळचं काँग्रेस जणू मुस्लिम धार्जिण आहे, तेही भारतातल्या मुस्लिम समाजातल्या बुरसटलेल्या प्रतिगामी शक्तींपुढे त्यांनी नांगी टाकली, असं चित्र तयार झालं. जेव्हा त्याचा राजकीय फायदा आता हिंदुत्व म्हणजे त्यावेळचंही भाजप यांना होईल की काय अशा चर्चा चालू झाल्या. अशा वेळी मग पंतप्रधान राजीव गांधी आणि उत्तर प्रदेश त्यावेळी काँग्रेसचे सरकार होतं, वीर बहादूर सिंग मुख्यमंत्री होते, यांनी मिळून 1949 पासून त्या रामलल्ला जिथे प्रगट झाले होते त्याला कुलूप होतं कोर्टाच्या आदेशानुसार. तर आता 1986 मध्ये ते आदेश आले, कुलूपही काढून हिंदूंना त्या रामाचं दर्शन घेणे आणि पूजा अर्चा करण्याची परवानगी देण्यात आली. हे घडलं 86. आणि मग हा मुद्दा पेटू लागला होता त्यावेळी. म्हणून मी ठरवलं की या दोन मुद्द्यांचा, इस्लामिक कायदा याचा आपण सखोल अभ्यास करू, तो इस्लामच्या तज्ज्ञांकडनं करू, आणि तो करताना हे सगळं शहाबानो प्रकरण, भारतातला मुस्लिम समाज, त्यांच्या समस्या आणि इस्लाम, शरिया आणि हादीस हे जे 3 मूलाधार आहेत यांचा अभ्यास करून आपण हे सगळं समजावून घेऊ. आणि हा सगळा राम जन्मभूमीचा मुद्दा त्याचाही अभ्यास करू. तर मी 86 साली IAS झाल्यावर पण मसुरीला जाण्यापूर्वीच्या मधल्या काळात मी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो, राहिलो. इस्लामच्या तज्ज्ञ प्राध्यापक हबीब रसूल आणि इतर अनेक यांच्याकडून इस्लाम शिकलो. त्यावेळी विद्यापीठामध्ये हे इतिहासकार इरफान हबीब सुद्धा होते. आणि माझ्या या दोघांशी झालेल्या चर्चा आहेत की जी आत्ता नाही बोलतोय, माझ्या अस्वस्थ दशकाची डायरी या पुस्तकात आहेत. आणि प्राध्यापक हबीब रसूल जे इस्लामचे तज्ज्ञ आणि इतिहासकार इरफान हबीब यांनी त्यावेळी एक अभिप्राय व्यक्त केला होता की भारतातले हिंदू मुस्लिम संबंध एका नव्या बंधुभावाच्या पायावर उभं करण्याची ही ऐतिहासिक संधी आहे. कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा आदर म्हणून मुस्लिमांनी आनंदाने हिंदूंना ती जमीन देऊन टाकावी की करा इथे मंदिर, आम्ही तुमच्या श्रद्धेचा आदर करतो, असा अभिप्राय त्यावेळी प्राध्यापक हबीब रसूल आणि इरफान हबीब यांनी व्यक्त केला होता. केवळ हे दोघं नव्हे, पुढे मी अयोध्येलाही जाऊन राहिलो. त्याच वेळी सगळ्या प्रश्नाचे अभ्यास केला. सगळी अयोध्या, खूप त्यावेळची अयोध्या जवळनं पाहिली. आणि ह्या मशिदीचे व्यवस्थापक हाशिम अन्सारी यांनाही भेटलो. त्यांची मुलाखत माझ्या पुस्तकात पण आहे, अस्वस्थ दशकाची डायरी. 1986 आणि नंतर 2010 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल लागल्यावर सुद्धा या हाशिम अन्सारींनी भूमिका घेतली होती की माझी काहीही तक्रार नाही, काहीही भांडण नाही, मी माझ्या कोट्यवधी हिंदू बांधवांच्या श्रद्धेचा आदर करतो, ही घ्या, जरूर घ्या. 2010 मध्ये जेव्हा अलाहाबाद हायकोर्ट म्हणलं की 1/3 मशिदी करता द्या जमीन, त्यावेळी सुद्धा हे हाशिम अन्सारी म्हणाले की मला ती 1/3 सुद्धा नको, मला पर्यायी जमीन सुद्धा नको, मी हिंदूंच्या भावनांचा आदर करतो. खरोखर होती एक ऐतिहासिक संधी. आणि खरं म्हणजे आता तर सगळं पुराव्यांनी माहिती आहे की या हाशिम अन्सारींपासून ते या मशिदीचे जे कोणी संबंधित सगळे आनंदाने तयार होते. पण ऑल इंडिया बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटी AIBMAC आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड AIMPLB या 2 मुस्लिम संघटना हे म्हणाले आम्हाला नाही मान्य. हे म्हणाले सुप्रीम कोर्टात अपिलात गेले.
आणि या दोन संघटना त्यांच्या सुप्रीम कोर्टातल्या अपिलाला इतिहासाचं बॅकिंग कोणाचं, तर रोमिला थापर, आर एस शर्मा, डी एन झा आणि इरफान हबीब. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते मार्क्सवादी विचाराचे आहेत हे चौघही. त्यांनी जो इतिहास लिहिला तो बहुधा म्हणे त्यांच्या मार्क्सवादी दृष्टीतून. मी आता त्याच्या चिकित्सेतही जात नाही. पण एकीकडे जे प्राध्यापक हबीब रसूल यांच्याबरोबर इरफान हबीब मलाच 1986 म्हणतायत की भारतातले हिंदू मुस्लिम संबंध एका नव्या बंधुभावपूर्ण पायावर उभे करण्याची ही ऐतिहासिक संधी आहे. इस्लाममध्ये स्थल महात्म्य की नाही एका विशिष्ट जागेलाच आहे ही नाही आहे संकल्पना. इस्लाममध्ये ज्या सुचवलेल्या दिवसातल्या 5 प्रार्थना म्हणजे नमाज अदा करायचा आहे, तर संकेत आहे की तू आहेस तिथून फक्त काबाच्या दिशेने तोंड करून तुझी प्रार्थना कर, ती ईश्वराला अल्लाला पोचती होईल. स्थल महात्म्य ही हिंदू विचारात धर्मामध्ये आहे संकल्पना. आणि हे इरफान हबीब सुद्धा म्हणतायत 1986 की एक वेळ मशीद दुसरीकडे पण उभी करता येईल. तिच्यापाशी फार अडलेलं आहे असं नाही आहे. प्राध्यापक हबीब रसूल म्हणतात, जे माझ्या पुस्तकात नोंदवलंय, की विवादास्पद जागी केलेला नमाज ईश्वराला पोचत नाही. उलटे ईश्वर सांगतो की कोणाशी भांडून तुमची ईश्वराला प्रार्थना करू नका, उलट दुसऱ्याचा, दुसऱ्या विचाराचा, धर्माचा आदर करा. हे हबीब रसूल मला समजावून सांगतात की इस्लाम काय सांगतो. आणि म्हणून त्यांचं सोल्युशन आहे हिंदूंची श्रद्धा द्या परत. पण अलाहाबाद हायकोर्टाने निकाल दिल्यावर हे जे मुस्लिम पक्ष गेले सुप्रीम कोर्टात अपिलात, त्यांना हे 4 इतिहासकार सांगत होते की आम्ही तुम्हाला ऐतिहासिक पुरावे देतो की नाही मंदिर नव्हतंच, दादांत खोटं आहे. तिथे उत्खनन झालं. भारताच्या पुरातत्व विभागाचं ते उत्खनन करणारे मुख्य अधिकारी होते के महम्मद. या के महम्मद यांच्यावर सुद्धा काही जणांनी धर्माच्या नावाखाली दबाव आणायचा प्रयत्न केला की काफिरांना कशाला मदत करतोयस. के महम्मद यांनी आत्मचरित्र पण लिहिलंय, जरूर वाचा, की मी एक भारतीय आहे. आणि या नात्याने त्यांनी जे उत्खननाचे साक्षी पुरावे दिले त्याच्यात सिद्ध केलं की हो इथे मंदिर होतं. अलीकडच्या काळातलं मंदिर सापडतं 10वं शतक, पण विविध उत्खननातले पुरावे सापडून पार इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापर्यंत सुद्धा जातं. के महम्मद यांचं आत्मचरित्र जरूर वाचा, की ज्याच्यात त्यांनी हे या डाव्या शक्ती आणि इतिहासकारांनी कशी दिशाभूल करायचा प्रयत्न केला किंवा काही धर्मांध शक्तींनी के महम्मद यांना धर्माचं कारण सांगून कसं बळी पाडायचा प्रयत्न केला. म्हणून सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. अंतिमतः सुप्रीम कोर्टाने भारताच्या राज्यघटनेच्या चौकटीत 9 नोव्हेंबर 2019ला निकाल दिला. आणि सुप्रीम कोर्टाने तिथे सांगितलं की मूळची सगळी जागा राम मंदिराला, एक आदराचं बंधुभावाचं प्रतीक म्हणून मशिदीसाठी एक पर्यायी जागा द्यावी अयोध्येमध्ये शरयूच्या किनाऱ्यावर, आणि तिथे एक मशीद की जी सुद्धा बंधुभावाचं प्रतीक म्हणून उभी राहावी. आणि आता मंदिर होत आहे. निघालेला मार्ग घटनात्मक आहे. एवढंच नाही तर राम मंदिर होतंय हा नुसता संकुचित अर्थाने धर्मपंथाचा विषय नाही आहे, जबकि भारतीय विचारात धर्म या शब्दाला संकुचित अर्थच नाही आहे. पुन्हा धर्म यावर आत्ता बोलण्याची पण वेळ नाही, परत कधी स्वतंत्र नीट बोलीन. एवढं सांगतो की धर्म म्हणजे रिलिजन नाही. इंग्लिशमध्ये धर्मला शब्दच नाही. हा जो इंग्लिशमधला रिलिजन हा शब्द आहे त्याला आपला भारतीय शब्द आहे पंथ किंवा संप्रदाय. धर्म या शब्दात जी संकल्पना येते ती संकल्पनाच पाश्चात्य इतिहास किंवा संस्कृती म्हणून त्यांच्या भाषांमध्ये नाही. पण राम मंदिर हा नुसता एका हिंदू नावाच्या धर्माचा केवळ नव्हे, तो या सर्व हिंदू आणि भारतीय संस्कृतीचा विषय आहे. म्हणजे सिव्हिलायझेशनल, की माझा वैयक्तिक धर्मपंथ काही असेल आणि मी माझ्या ईश्वराला काही नावाने बोलवत असेल, पण मी जर भारतीय असेल तर हा जो हजारो वर्षांचा भारताचा
भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे तो माझाच इतिहास आहे, हे जो जो मानतो त्याच्या दृष्टीने राम मंदिर संकुचित गोष्ट नाही, निगेटिव्ह गोष्ट नाही, प्रतिगामी गोष्ट नाही, तर त्याच्या दृष्टीने ती माझीच आहे. एक आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या माहितीत मला भेटणाऱ्यांमध्ये असे मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म मानणारे, न मानणारे, देव मानणारे, न मानणारे सुद्धा आहेत की जे सांगतायत की राम मंदिर हा सांस्कृतिक मुद्दा आहे, सिव्हिलायझेशनल सांस्कृतिक मुद्दा आहे. जुन्या पिढीचे एक थोर समाजवादी विचारवंत डॉक्टर राम मनोहर लोहिया, की ज्यांच्या नावातही राम आहे, यांनी एक फार अर्थपूर्ण विधान केलंय. डॉक्टर राम मनोहर लोहिया म्हणतात की रामायण भारताला उत्तर दक्षिण जोडतं आणि महाभारत भारताला पूर्व पश्चिम जोडतं. डॉक्टर राम मनोहर लोहियांच्या या कमालीच्या अर्थपूर्ण विधानानुसार रामायण आणि महाभारत मिळून हा भारत देश, भारतीय संस्कृती, आता हे राष्ट्र एकत्र गुंफतं. पण मी ज्याला दुर्दैवाची गोष्ट म्हणेन ते म्हणजे अलीकडच्या काही स्वतःला पुरोगामी, सेक्युलर, सोशलिस्ट, राजकीय विचारधारेच्या दृष्टीने लेफ्टिस्ट म्हणवणारे सगळे, ह्यांनी ह्या सगळ्याशी वैरच पत्करलंय. ह्यांनी रामाशी वैर पत्करलंय, कृष्णाशी वैर पत्करलंय, रामायण महाभारताशी वैर पत्करलंय, ज्याला ज्याला म्हणून भारतीय संस्कृती म्हणायची त्या सगळ्याशी वैर पत्करलंय. मला तर चमत्कारच वाटतो की भारतीय संस्कृतीवर रामायण महाभारताची जी जबरदस्त पकड आहे, आजही भारतीय मनावर राम आणि भगवान श्रीकृष्णाची जी पकड आहे, आणि रामायण महाभारत केवळ भारतात नाही जगामध्ये जिथे जिथे भारतीय संस्कृतीचा प्रभाव आज आहे, काल होता, गेल्या हजारो वर्षांमध्ये पसरला, कुठे बौद्ध विचार पसरला, कुठे जैन विचार पसरला, वैदिक पसरला, सर्व ठिकाणी भारतीय संस्कृती रामायण आणि महाभारत घेऊन पोचली. प्राचीन थायलंडच्याही राजधानीचं नाव आहे अयोध्या, आणि प्राचीनच काय आजही थायलंडच्या राजाला राम म्हणतात. असं नातं कोरियाशी आहे, तिबेटशी आहे, म्यानमार, चीन, जपान, सगळा आत्ताचा इंडोनेशिया देश, मध्य आशिया सकट भारतीय संस्कृतीचा प्रभाव की जो युद्धाने नाही पसरला, तलवार आणि रक्तपाताने नाही पसरला, किंवा तुमची पहिल्यांदा अर्थव्यापारी म्हणून येतो, तुमचा देशच ताब्यात घेतो, तुमच्या उरावर 150 वर्ष नाचून तुम्हाला तुम्ही, तुमचा देश, तुमची संस्कृती सगळं कसं टाकावं हे शिकवतो. असं उरावर नाचून नाही आहे शिकवलेलं. भारतीय संस्कृती प्रेमाने पसरली, हृदय परिवर्तनाच्या मार्गाने पसरली, आणि तो विचार वैदिक असो, बौद्ध किंवा जैन असो, तो रामायण महाभारत घेऊन पसरली. तेव्हा रामायण महाभारत नुसता भारताचा वारसा नाही आहे, रामायण महाभारत वैश्विक वारसा आहे. आजही भारतीय मनावर रामायणाची पकड आहे, महाभारताची पकड आहे. 1987 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतले एक दिग्दर्शक रामानंद सागर यांनी टीव्हीवर रामायणाचे एपिसोड सुरू केले. दर रविवारी यायचा सकाळी 9 ते 10. मी IAS होऊन मसुरीच्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षणाला पोचलेलो होतो. तर रविवारी सकाळी 9ला त्यावेळी अख्ख्या भारताचे रस्ते सुनसान पडायचे. लोक टीव्ही समोर, ते पण टीव्हीला हळदी कुंकू वाहून, ते पण आता रामायण पाहणार आहोत म्हणून चपला नाही घालायच्या पायामध्ये. त्या रामायणामध्ये काम करणाऱ्या अभिनेते मंडळींनी दारू वगैरे सोडली होती की मी रामाचा असो, सीतेचा असो, रावणाचा असो, पण काम करतोय रामायणात, म्हणून आता मी काही शुद्ध वर्तन पाळलं पाहिजे, तर दारू पिणं बरोबर नाही होणार. भारतीय जनमानसावर रामायण आणि महाभारताची जबरदस्त पकड आहे. तर आम्ही मसुरीला, आम्ही सुद्धा मित्रमंडळी न चुकता रविवारी सकाळी 9 वाजता तिथल्या लाऊंजमध्ये आम्ही रामायण पाहायला बसायचो. त्यामध्ये आमच्याबरोबर न चुकता आमचा पाहणारा IAS मित्र डॉक्टर सुहेल अख्तर, मूळचा मध्य प्रदेशातला, IAS मधले त्याला केडर मिळालं होतं सिक्कीम, तो सुद्धा रामायण पाहायला बसायचा. मग मित्र झाल्यावर गंमत जम्मत चालते ना मित्रांमध्ये. तर असे समोर रामायण चालू आहे, मध्ये ब्रेक आला, गंमत करताना म्हणून मी सहज त्या सुहेलला एकदा म्हटलो
क्या बे सुहेल, तू ये क्या कर रहा है? तू रामायण देख रहा है? हाँ, तेरे मजहब वाले तो तेरे पे नाराज हो जाएंगे, तेरे को निकाल देंगे. गमतीत म्हटलं होतं बरं का. तो एकदम गंभीर झाला. मला म्हणाला, अविनाश ऐसा क्यों कह रहे हो? भारतीय होने के नाते क्या रामायण मेरी भी विरासत नहीं है? या विधानामध्ये फार मोठं शहाणपण लपलेलं आहे की मी असेन सुहेल अख्तर किंवा मी असेन जॉन कोणीतरी रसेल, पण मी भारतीय असेन तर रामायण महाभारत हा माझा सुद्धा वारसा आहे. या उदार आणि सहिष्णू दृष्टीमध्ये भविष्याचं फार मोठं आश्वासन लपलेलं आहे. आणि भारतालाच काय, भारतासहित जगाला बांधणारं, एकत्र ठेवणारं आणि व्यक्ती, चारित्र्य, राज्यकारभार, धर्म, तत्वज्ञान, अध्यात्म हे सगळं आपल्या घरापर्यंत आणून शिकवणारे. पण काही शक्तींचा निश्चय आहे की या सगळ्याचं विकृतीकरणच करायचं, वादच उभे करायचे. त्यांनी रामायण महाभारताचं विकृतीकरण, अभ्यासाच्या नावाखाली विवाद, खऱ्याचे खोटे, खोट्याचे खरे. मी जरा आत्ता नाही जात त्याच्यात, कारण आजच्या आपल्या संवादामध्ये त्याला वेळ बहुधा आपल्याला पुरणार नाही. आजच्या संवादात मला सहज तुमच्याशी गप्पा मारताना हा राम मंदिर होतंय याचा आनंद, ते होताना आता आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये रामायण आणि महाभारत येणार आहे याचा आनंद, आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं अलीकडे एक नवं पुस्तक आलंय, काही दिवस झाले. पुस्तकाचं नाव आहे व्हाय भारत मॅटर्स. आणि त्यावर त्यांनी भारताचं जगातलं स्थान, भारताला जगात बजावायची भूमिका आणि जगाच्यासाठी भारत का महत्त्वाचा आहे हे मांडलंय. त्या पुस्तकात परराष्ट्र नीतीचा एक आधार, परराष्ट्र नीती उत्तम शिकवणारे साधन म्हणून वेळोवेळी रामायणाविषयी लिहिलंय मध्ये त्यांनी, की रामायणाच्या अभ्यासातून आपल्याला परराष्ट्र नीती पण कशी कळते, महाभारताच्या अभ्यासातून कळते हे तर आहे, त्यावर खूप लिहिलं गेलंय. पण आता एस जयशंकर यांनी ते मांडताना काहींना वाटतं की नुसतंच मंदिर हा काहीतरी नुसताच धार्मिक विषय, त्यांना हे कळत नाही की तीर्थयात्रांच्या संकल्पनेतून भारत जोडला जातो आणि भारताच्या अख्ख्या कानाकोपऱ्यातले सर्व जाती, धर्म, पंथ, सर्व रंग, रूप, वर्णांचे सर्व लोक हे सगळा भारत देश पाहतात आणि त्यांनी जोडले जातात. भारत राजकीयपेक्षा संस्कृतीने जोडलेला देश आहे आणि त्या रामलल्लाचं दर्शन घ्यायलाही कोट्यवधी माणसं सगळ्या भारतातनं, दक्षिण, पश्चिम, पूर्व, उत्तर, मध्य सगळ्या भारतातनं तिथे. आणि असं केवळ अयोध्या नाही, अशी सर्व तीर्थक्षेत्र. तेव्हा तीर्थक्षेत्रांचा विकास हा कुठल्याही नुसत्या संकुचित अर्थाने धार्मिक नाही आहे, त्यामागे इकॉनॉमिक्ससुद्धा आहे. त्यामध्ये पर्यटन व्यवसायाला दिलेली चालना आहे. त्यामध्ये ही जी आत्मनिर्भर भारत ही व्हिजन आणि जगातल्या आर्थिक परिस्थितीपासून हा भारताला एक तटबंदी उभं करून संरक्षण आणि आपल्या 140 कोटीच्या देशाची, आपल्या बाजारपेठेची, आपल्या अर्थव्यवस्थेची ताकद आहे ती एकत्र आणण्यातला हा उद्योग आहे. अयोध्येमध्ये नुसतं एक मंदिर हे भारतीय समाज जीवनाचं हजारो वर्ष मध्यवर्ती केंद्र आहेच. मंदिर ही नुसती घंटा बडवण्याची जागा नाही आहे. हजारो वर्ष भारताच्या इतिहास आणि संस्कृतीमध्ये मंदिर हे शिक्षणाचं केंद्र आहे. तो खरं म्हणजे भारतभरची सर्व मंदिरं झाली पाहिजेत शिक्षणाची केंद्र आणि भारतभरच्या सर्व शैक्षणिक संस्था झाल्या पाहिजेत मंदिरं. आपल्या परीने चाणक्य मंडल परिवारच्या माध्यमातून प्रयत्न तो चालू आहे. मग ते होताना देशाच्या आर्थिक विकासाला सुद्धा चालना मिळणार आहे आणि आधुनिक काळातला भारत आपला मूळचा भारतीय आत्मा जतन करून भारतही बळकट करणार आहे आणि जगालाही बळकट करणार आहे. हा मला कळणारा प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा थोडक्यात अर्थ. तो आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तो आनंद कायम जारी राहावा अशी प्रार्थना करत निरोप घेतो. म्हणजे पुन्हा राम राम.